आपण question number 25. For the following probability density function of a random variable x, find probability of x is less than 1 and probability of mod of x is less than 1. त्यानंतर फंक्शन दिले f of x is equal to x plus 2 upon 18 and x plus 2 upon 18 यासाठी जे x ची व्हॅल्यू असेल ती -2 to 4 असेल. अदरवाइज जर x ची व्हॅल्यू ही सोडून असेल तर त्याला म्हणायचं अदरवाइज इज इक्वल टू 0 असेल. तर पहिलं a चं सोल्युशन फाइंड करूया. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 1. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 1 चं मीनिंग आहे की x ची व्हॅल्यू लेस दॅन 1 ह्याचं मीनिंग समजून घेऊया. -इन्फिनिटी पासून ते 1 पर्यंत x ची व्हॅल्यू असेल आणि याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. -इन्फिनिटी पासून 1 पर्यंतची प्रोबॅबिलिटी. तर ही फाइंड करण्यासाठी आपण दिलेल्या फंक्शनचा यूज करूया. हे जे फंक्शन आहे ते इन्फिनिटी पासून -2 ला ब्रेक झालं, म्हणून ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी इंटिग्रेशन फ्रॉम -2 टू मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आणि f of x काय x plus 2 upon 18. हे फक्त इंटिग्रेट करूया dx. 1 upon 18 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ -2 to 1 x plus 2 dx. त्यानंतर x चं इंटिग्रेशन आहे x square upon 2. So 1 upon 18 x square upon 2 plus 2x, 2 चं इंटिग्रेशन 2x, त्याचे लोअर आणि अप्पर लिमिट टाकूया -2 plus 1 which is equal to, आता लिमिट टाकून देऊया x च्या जागी 1 upon 18 1 upon 2 plus 2 into 1 is 2, हे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, मायनस इन सेकंड ब्रॅकेट -2 चा स्क्वेअर येईल 4 upon 2, -2 into 2 is -4, स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया, which is equal to 1 upon 18, 1 half plus 2 हे ॲडिशन येईल, 2 into 2 is 4, 4 plus 1 is 5 upon 2, minus 4 upon 2 येईल 2, 2 minus 4 येईल -2, minus minus plus 2. त्याच्या पुढे येईल 1 upon 18, 5 upon 2 plus 5 upon 2 plus 2. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर येईल 4, 4 plus 5 is 9, so 9 upon 2. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर येईल 1 upon 4. म्हणजे प्रोबॅबिलिटी काय आलेली आहे 1 upon 4. त्यानंतर पुढचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ x इज लेस दॅन 1. याचं मीनिंग काय, प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 म्हणजेच काय, मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 दिलेलं आहे, मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 म्हणजेच -1 to 1. So I write here integration from -1 to 1 f of x dx. आता दिलेला इंटरव्हल जर पाहिला -2 पासून तर 4 पर्यंत, तर या ठिकाणी -2 x ची व्हॅल्यू काय किंवा दिलेला इंटरव्हल काय -1 to 1 आहे. तर हा इंटरव्हल आणि हा इंटरव्हल कंपेअर केला तर हा -1 to 1 हा त्याचा सब इंटरव्हल म्हणून यूज करता येईल. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली f of x दिलेलं फंक्शन यूज करता येणार आहे. तर दिलेलं फंक्शन आपण यूज करूया आणि मग सॉल्व करूया. दिलेलं फंक्शन आहे x plus 2 upon 18. ते मी पुट करतो. इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 x plus 2 upon 18.
dx. याच्यातून 18 बाहेर घ्या, म्हणजेच 1/18 बाहेर घेतला. इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 x plus 2 dx, आणि परत x चं इंटिग्रेशन x² आणि 2 चं इंटिग्रेशन 2x. So which is equal to 1/18 x² plus 2x. -1 lower limit, upper limit is 1. 1 जर पुट केला तर काय मिळेल, आणि -1 पुट केला तर काय मिळेल. लिमिट पुट करून टाकूया. 1/18 1/2 plus 2 फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया. -1 पुट केलं, -1 पुट केलं, -1 स्क्वेअर, सो 1/2 -2 which is equal to 1/18 1/2 plus 2. आता हे ऍडिशन करण्यापेक्षा काय करा, डायरेक्टली सबट्रॅक्शन 1/2 आणि हे -1/2. 2 - +2 म्हणजेच किती येईल 4. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येईल 2/9. म्हणजे दुसरी प्रोबॅबिलिटी आली 2/9. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. व्यवस्थित समजून घेऊया क्वेश्चन नंबर 26. A die is thrown 6 times. If getting an odd number is a success, find the probability of at least 5 successes. एक डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल. सर्वांना माहिती आहे, एक डाय थ्रो केला की सॅम्पल स्पेस मिळू शकतो 1 2 3 4 5 आणि 6. जसं आपण एक कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल, तसंच एक डाय थ्रो केल्यानंतर तुम्हाला सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे, 1 2 3 4 5 6. आता याच्यामध्ये ऑड नंबर्स कोणकोणते आहेत ते पाहूया. 1 ऑड नंबर आहे, 3 ऑड नंबर आहे आणि 5 ऑड नंबर आहे. असे टोटल 3 ऑड नंबर्स आहेत. म्हणजेच प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी किती ऑड नंबर्स आहेत आणि टोटल सॅम्पल स्पेस किती, त्याच्यावरून प्रोबॅबिलिटी सांगता येईल. सो डायरेक्टली आपण लिहू शकतो प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू एकूण 3 ऑड नंबर आहेत आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज 6 आणि हे कॅल्क्युलेशन येईल 1/2. म्हणजे प्रोबॅबिलिटी आली 1/2. ही प्रोबॅबिलिटी कशाची आहे, जर डाय एकदा थ्रो केला तर तुम्हाला 1/2 अशी प्रोबॅबिलिटी मिळेल ऑड नंबर मिळण्यासाठी. यावरून क्यू ची व्हॅल्यू फाइंड करूया. 1 - p आणि 1 - p म्हटल्यानंतर 1 - 1/2 येईल 1/2. म्हणजे क्यू ची व्हॅल्यू सुद्धा आली 1/2, ज्याचा आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये यूज करायचा आहे. आता काय क्वेश्चन विचारलाय, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 5 सक्सेसेस. at least 5 successes. Probability of at least 5 success. म्हणजेच तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 5 सक्सेस, जास्तीत जास्त 6, त्याच्यापेक्षा 7 सक्सेस होऊ शकतात, 8 होऊ शकतात, 9 होऊ शकतात, असं कुठपर्यंत जाऊ शकतो. पण आपण तर डाय फक्त 6च वेळेस थ्रो करणार आहे. मग 6 वेळेस जर डाय थ्रो करत असेल तर 5 वेळेस ऑड नंबर येऊ शकतो. तो 6 वेळेस थ्रो केला तर त्याच्यामध्ये 6 ऑड नंबर येऊ शकतात. 7 तर मिळू शकत नाही, 8 नाही मिळू शकत, 9 मिळू शकत नाही. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ 5 फाइंड करायची आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 6 फाइंड करायची, ऍडिशन करायची. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to 5 plus probability of x is equal to 6. आता डायरेक्टली फॉर्म्युल्यामध्ये मी व्हॅल्यू टाकतो. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ किंवा इथं फॉर्म्युला लिहूया. प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to x is equal to ncx p raised to ncx q raised to n minus x.
हा फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. सो n इज 6 C5 p रेज टू x म्हटल्यानंतर p ए 1/2 त्याचा पॉवर x म्हणजेच 5 q चा पॉवर 1/2 1/2 चा पॉवर n म्हणजे 6 मायनस 5 प्लस इथे तेच n c 6 म्हणजे 6c6 असेल 1/2 चा पॉवर येईल 6 आणि q म्हणजेच काय येईल 1/2 6 minus 6 is 0 which is equal to 6c5 1/2 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 5 आणि 6 minus 5 1 म्हणजेच परत काय मिळेल 6 पॉवर मिळेल प्लस 6c6 1/2 चा 6 पॉवर आणि 1/2 चा 0 1 येईल सो आय राईट ओनली 1/2 टू द पॉवर 6 which is equal to 6c5 जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येईल लक्षात ठेवायचं n c n मायनस 1 ची व्हॅल्यू असते n किंवा n c 1 ची व्हॅल्यू सुद्धा असते n आणि ह्याचाच वापर इथे डायरेक्टली करता येईल 6 c5 इज 6 इंटू 1/2 चा पॉवर 6 आहे म्हणजे 1/64 प्लस NCN काय असतो 1 असतो आणि NC0 सुद्धा 1च असतो म्हणून 6c6 काय असेल 1 इंटू 1/2 1/64 याच्यातून 1/64 कॉमन घेतला 1/64 इन ब्रॅकेट 6 प्लस 1 म्हणजे शेवट जी प्रोबॅबिलिटी मिळणार आहे ती काय मिळते 6 प्लस 1 इज 7 सो 7/64 दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ही आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे यानंतर आपण सेक्शन डी पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत थँक्यू